नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज आपण तुम्हाला थंबनेल बघून लक्षात आलं असेल की ज्या विषयावर डिस्कस करणार आहोत तो म्हणजे आपले 3 इडियट्स, इलेक्ट्रिकलमधील 3 इडियट्स. त्याच्यामध्ये आपण एक पार्ट 1 आज आपण डिस्कस करूया आणि पार्ट 2 जो असेल तो आपण याच्यानंतर लवकरच तयार करूया. ओके, बघा तर याच्यामध्ये आपल्याला मोस्टली 3 इक्विपमेंट किंवा 3 सबस्टन्स बद्दल बोलायचे. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला कंपाऊंड जो असेल तो रजिस्टर, त्यानंतर इंडक्टर आणि कॅपॅसिटर. आता हे तिघं जे असेल आपण हा बनवण्याचा उद्देश जो असेल की तुम्हाला एक इंटरेस्टिंग तयार झाला पाहिजे, एक अभ्यास इंटरेस्टिंग झाला पाहिजे किंवा महत्त्वाचं म्हणजे लॉंग टर्म साठी लक्षात राहिलं पाहिजे, म्हणून आपण याला आज थोडं वेगळ्या पद्धतीने शिकणार आहोत. बरोबर आहे. तर चला बघूया. त्याच्यामध्ये आपण रामू, लालू आणि श्यामू याची मी एक स्टोरी तुम्हाला बनवली जेणेकरून तुम्हाला समजायला किंवा समजून घेण्याला सोपं जाईल. बरोबर. बघा ती स्टोरी आपण थोडी शॉर्ट मध्ये रीड करूया जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा याच्यामध्ये एक सर्किट नगर म्हणून आपलं एक गाव केलं. त्याच्यामध्ये 3 मित्र असतात. एक म्हणजे कोण? रामू, लालू आणि श्यामू. हे जे 3 मित्र किंवा जे 3 इडियट्स यांच्या ज्या गप्पा असतात ते आपण आज डिस्कस करू. या गप्पातून आपल्याला काहीतरी एक वेगळं हास्यास्पद शिकायला भेटेल. बरोबर. बघा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला असतो रामू. रामू काय म्हणतो? अरे बापरे, आज करंट इतका वेगात पळतोय की मी थकलोच त्याला कंट्रोल करता करता. म्हणजे याचा अर्थ काय की रामू काय करतो की करंटला कंट्रोल करतो. लक्षात आलं? हा बघा आता रामू कोण? तर रामू म्हणजे कोण आहे? रजिस्टर. लक्षात आलं? रामू म्हणजे कोण आहे? मग रजिस्टर. तर रजिस्टरचं काम काय? मग करंटला कंट्रोल करणं. कसं करणार, काय करणार हे ॲनिमेटेड आपण सगळं एकदम सिस्टमॅटिक बघणार. पण या स्टोरी मधून तुम्हाला आपल्याला थोडी एक समरी बाहेर काढायची, ती थोडी आपण बघूया. बघा त्याच्यानंतर लालू. बघा लालू म्हणजे काय? एल म्हणजे काय? इंडक्टर. लालू काय म्हणतो? तू ना कायम करंट अडवतोस. हा रजिस्टरला बोलतोय. म्हणून लोक तुला ब्रेक लावणारा रामू म्हणतात. बरोबर. काय म्हणतात? त्याला ब्रेक लावणारा रामू म्हणतात. बरोबर आहे. हा नंतर बोलतो श्यामू. श्यामू म्हणजे काय? आपला कॅपॅसिटर. अरे काही नाही, मी तर सगळं चार्ज करून ठेवतो, नंतर एकदम धडाम. हा म्हणजे एक लक्षात आलं की कॅपॅसिटर जो असेल किंवा श्यामू जो असेल तो काय करतो की चार्ज स्टोअर करतो आणि एकदम तो काय करतो? धडाम म्हणजे डिस्चार्ज होतो. म्हणजे सरळ सरळ तो काय होतो? चार्ज होतो आणि डिस्चार्ज होता. इथे 2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल की रजिस्टर काय करतो? कंट्रोल करतो करंटला किंवा अपोज करतो आणि कॅपॅसिटर काय करतो? चार्ज आणि डिस्चार्ज होत असतो. बरोबर आहे. बघा त्याच्यानंतर रामू. अरे श्यामू म्हणजे तो कॅपॅसिटरला म्हणतो, तू इतकं पटकन चार्ज होतोस, मला कसं जमतंय तेच कळत नाही. मग कॅपॅसिटर बघा, कारण मी कॅपॅसिटर आहे ना, पटकन चार्ज पटकन डिस्चार्ज. म्हणजे काय? कॅपॅसिटर हा चार्ज आणि डिस्चार्ज होतो. कसा होतो, काय होतो आपण पुढे ॲनिमेशन मध्ये बघणार आहोत. बरोबर आहे. बघा लालू. लालू म्हणजे कोण? इंडक्टर. आणि मी माझा करंट हळूहळू वाढतो. हा म्हणजे आपल्याला इंडक्टर बद्दल पण आता थोडी माहिती मिळाली. इंडक्टर जो असेल त्याचा करंट जो असेल तर काय होतो? मग हळूहळू वाढत जातो. बरोबर आहे. हा मग तो मी इंडक्टर आहे, मला घाई नाही रे. म्हणजे सरळ सरळ काय? हा इंडक्टर जो असेल त्याच्यामधून जो फ्लो होणार करंट तो काय होतो? हळूहळू हळूहळू करंट इन्क्रीज होत जातो. बरोबर आहे. हा म्हणजेच रामू बघा काय म्हणतो? म्हणजे सगळं बॅलन्स तूच ठेवतोस का रे लालू? इंडक्टरला म्हणतो. हा लालू. हो ना, मी थोडा मॅग्नेटिक माणूस आहे. हे पण एक महत्वाचं पण लक्षात घ्या. लालू म्हणजे कोण रे? इंडक्टर. तो काय म्हणतो? हो मी थोडा मॅग्नेटिक माणूस आहे. आता हे एक एक शब्द वर्ड लक्षात ठेवा, आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं. करंट स्थिर ठेवतो मी. ओके. हा बघा श्यामू. आणि मी एनर्जी स्टोअर करतो. म्हणजे कॅपॅसिटर म्हणतो मी एनर्जी काय करतो? स्टोअर करतो. बरोबर आहे. म्हणजे आपण तिघे म्हणून काय झालो मग? तर तिघे म्हणून काय झालो? RLC टीम. RLC टीम म्हणजे काय रे मग? रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. रजिस्ट, लूप आणि चार्ज. बरोबर आहे. हा लालू. चला आता लालू म्हणतो एकदम मस्त. चला आता चहाचा एक राऊंड घेऊया. बरोबर आहे. आणि चहा जो असेल तर चहाचे 2 फ्लेवर आहेत. कोणते कोणते चहाचे 2 फ्लेवर आहे? AC आणि दुसरा कोणता असेल? DC. हे 2 चहाचे 2 फ्लेवर आहेत. बरोबर आहे. हा मग श्यामू काय म्हणतो? कॅपॅसिटर मला AC द्या, तिथं मी सतत चार्ज होतो. कॅपॅसिटर काय म्हणतो? मला AC द्या, तिथे मी काय होतो? सतत चार्ज होतो आणि डिस्चार्ज होतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि रामू म्हणतो मला DC द्या, मी तिथं मला स्थिर राहायला आवडतं. हा एकंदरीत आता अशा रीतीने रामू, लालू आणि श्यामू ही 3 इडियट सर्किट नगरमध्ये दररोज गप्पा मारतात आणि करंट सांभाळतात आणि लोकांचं विजेचं जीवन सुरळीत ठेवतात. चला तर आता या स्टोरी मधून आपल्याला काय शिकायचं आहे सर, ते आपण आता महत्वाचं एक एक पॉईंट आपण आता डिस्कस करूया. बरोबर आहे. हा म्हणजे एकंदरीत माझ्या एवढं लक्षात आलं या स्टोरी मधून, थोडं मला एक समरी लक्षात येते सर की मी तो रजिस्टर म्हटलं. बरोबर आहे ना, त्याच्यानंतर इंडक्टर म्हटलं आणि त्याच्यानंतर मी काय म्हटलं? कॅपॅसिटर. हे जे 3 आहे याचं काम काय सर? अपोज करणे किंवा करंटला कंट्रोल करणे. बरोबर आहे. करंटला अपोज करणे किंवा काय करणे?
कंट्रोल करणे, बरोबर आहे. हां, आता हा जो असेल, आपण स्टोरीमध्ये वाचता वाचता एक गोष्ट लक्षात द्यायला पाहिजे, की हळू करंट मी वाढत जातो. म्हणजे सरळ काय, की सडन चेंजिंग करंट जो असेल, बरोबर आहे. सडन चेंजिंग करंट असेल, हा त्या सडन चेंजिंग करंटला काय करणार, अपोज करणार. म्हणजे एकदम सडन चेंजिंग होणारा जो करंट असेल, तर काय करणार, अपोज करणार. आणि हा हा जो असेल कॅपॅसिटर जो असेल, आता हे बघा, याच्यामध्ये याचे डबल फंक्शन आहेत. हा अपोज पण करतो आणि दुसरी गोष्ट हा एनर्जी स्टोअर करत असतो. हा काय करणार रे, एनर्जी स्टोअर करणार. सेम लाईक दॅट हा पण काय करतो, एनर्जी स्टोअर करतो. आता हा इंडक्टर जो असेल तो एनर्जी स्टोअर कशाच्या फॉर्ममध्ये करतो, मॅग्नेटिकच्या फॉर्ममध्ये. आणि कॅपॅसिटर एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतो, इलेक्ट्रिकच्या फॉर्ममध्ये. आता हे लक्षात येऊन जाईल तुमच्यावर. आपण आताच म्हटलं ना, की कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर करतो, सॉरी चार्ज होतो आणि डिस्चार्ज होतो. आता कसं ते आपण वन बाय वन डिस्कस करूया. बघा, इन डिटेलमध्ये आपण विथ डायग्राम तरी डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. आता ही डायग्राम जर तुम्ही बघितली, ही डायग्राम मला सांगणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज रजिस्टर. हे डायग्राम आपल्याला काय सांगणार आहे, रजिस्टर बद्दल माहिती देणार, बरोबर आहे. आता हा जो रजिस्टर आहे, तुम्ही जर वर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला ॲनिमेटेड डायग्राम मी मुद्दामून दिली, जेणेकरून तुम्हाला समजेल. आता चला बघूया आपण ती ॲनिमेटेड कशी असेल. बघा, तुम्हाला लक्ष देईल. बघा, आता इथं वर जर तुम्ही बघितलं ना, तर ही पूर्ण कॉपरची वायर आहे. ओके, आता ह्या कॉपरच्या वायरमधून हे येलो कलरचे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. आता इथं जर बघितलं तुम्ही, काय कनेक्ट केलं मी, एक रजिस्टर, बरोबर आहे. म्हणजे हा रजिस्टर या इलेक्ट्रॉनला डिस्टर्ब करायला आहे, बरोबर. इथं बघा कसे स्ट्रेट फ्लो होतात, बरोबर. इथं काय झालं, रजिस्टर काय झालं, इलेक्ट्रॉन्स काय झाले, डिस्टर्ब झाले, म्हणजे त्याला म्हणतो आपण अपोज करणं. लक्षात राहील. सेम लाईक दॅट. आता इथे जर तुम्ही बघितलं, नेक्स्ट डायग्राम पण बघा, इथून जो असेल याला म्हणतो आपण फोर्स, इंडायरेक्टली त्याला म्हणतो आपण व्होल्टेज, बरोबर. आता हे रेड कलरचे बॉल जे असेल ते इलेक्ट्रॉन्स आहे. आता इथून ही एक वायर आहे, वायर मधून ते सरळ फ्लो होतात. पण इथं तुम्ही एक रजिस्टर लावला, इथं रजिस्टर त्याला काय करतो, डिस्टर्ब करायला लागला, किंवा सरळ काय करायला लागला, अपोज करायला लागला. म्हणजे या डायग्राम मधून तुमच्या लक्षात आलं असेल की हे इलेक्ट्रॉन्सला काय करायला लागला, तो अपोज करतो. दॅट इज कॉल्ड ॲज रजिस्टर. दॅट इज कॉल्ड ॲज रजिस्टर. आता सर आम्हाला याच्याबद्दल अजून थोडी माहितीच भेटेल का, तर बघा, ही माहिती अशी असेल की खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो लक्षात ठेवा. बघा, मी काय म्हटलं, रजिस्टर जो असेल त्याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, रो इंटू एल अपॉन ए. खूप इम्पॉर्टंट आहे, थोडं लक्षात ठेवा. मग सर एल म्हणजे काय होतं, तर लेंथ ऑफ कंडक्टर. हा जो कंडक्टर असेल ना, हा कॉपरची वायर घेतली, बरोबर आहे. ही लेंथ ऑफ कंडक्टर जो असेल तो माझा रजिस्टरवर डिपेंड असतो, बरोबर आहे. हा सॉरी, रेजिस्टन्स हा लेंथ ऑफ कंडक्टरवर डिपेंड असेल. अजून रजिस्टर जो असेल तो एरिया त्याचा मॅटर करणार, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट काय करणार, रेजिस्टिव्हिटी. आता हे फॉर्म्युला आपण थोडा इन डिटेलमध्ये डिस्कस करू, पण आफ्टर दॅट तिन्ही डिस्कस झाल्यानंतर या कंपाऊंड बद्दल आपण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता हा रजिस्टर जो असेल, बरोबर आहे, हा रजिस्टरचं काम काय, अपोज करणे, तुम्हाला दोन्ही डायग्राम वरून लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण सेकंड डायग्राम जी बघितली होती, त्याचं काम काय होतं, हा असेल तुमचा इंडक्टर, बरोबर ना. मी तुम्हाला म्हटलं ना की इंडक्टर जो असेल तो हळूहळू त्याच्यामध्ये करंट इन्क्रीज होतो किंवा एनर्जी स्टोअर करतो. आता मी तुम्हाला मुद्दामून दोन्ही सगळे एक्झाम्पल घेतले बघा. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, बघा, फर्स्ट डायग्राम, सेकंड डायग्राम आणि थर्ड डायग्राम. आता तुम्हाला थर्ड डायग्राम मी अगोदर घेऊन जातो. बघा, थर्ड डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केली ना, लाईटची ब्राईटनेस हळूहळू वाढत जाते. ही रेड कलरची जी बाइंडिंग दिसती, दॅट इज कॉल्ड ॲज इंडक्टर. दॅट इज कॉल्ड ॲज इंडक्टर. बघा, मी त्याला सप्लाय दिला, आता स्विच ऑन केला, हळूहळू ब्राईटनेस वाढायला लागली. म्हणजे काय, करंट जो असेल तो हळूहळू काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे सडन चेंजिंग करंटला तो काय करतो, अपोज करतो. म्हणजे इथं जर तुम्हाला डायग्राम बघितली, त्याच्यात मला लक्षात आलं सर की याच्यामध्ये करंट जो असेल तो काय होतो, हळूहळू वाढतो. बघा, आपण लालू स्टोरीमध्ये लालू म्हटला होता ना, की मी करंट जो असेल तो माझा करंट कसा असो, हळूहळू वाढतो, मी जास्त टेन्शन घेत नाही, बरोबर आहे. बघा, इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल. अजून दुसरी गोष्ट, मी तुम्हाला त्याचा दुसराही फंक्शन सांगितला होता की हा काय करतो, एनर्जी स्टोअर करतो इन दी फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कशाच्या फॉर्म मध्ये करतो, मॅग्नेटिक फील्ड. बघा, मी ज्यावेळेस त्याला सप्लाय दिल्यानंतर बघा त्याच्यामध्ये त्याच्या अक्रॉस काय तयार झाल्या, मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाल्या. काय तयार झाल्या, मॅग्नेटिक फ्लक्स. अजून तुम्हाला जर बघायचं असेल, बघा फर्स्ट डायग्राम, इथं काय केलं बघा, इथं तुम्हाला काही आयर्न किंवा नट बोल्ट पडलेले आहेत, बरोबर आहे, काही लोखंडाची वस्तू पडलेल्या आहेत, आणि मी काय केलेलं, सप्लाय दिल्यानंतर याच्यामध्ये काय तयार झालं, एन आणि एस पोल तयार झालं. म्हणजे याचा अर्थ हा एक मॅग्नेट सारखं काम करतो आणि याला तो अट्रॅक्ट करतो. बघा, याला असं अट्रॅक्ट करायला लागेल. इथं हा एक मॅग्नेट तयार होतो आणि त्याला काय करतो, तो अट्रॅक्ट, म्हणजे याच्यामध्ये एक एनर्जी तयार करतो इन दी फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड, दॅट इज कॉल्ड ॲज इंडक्टर. बघा, तुम्हाला दोनही फंक्शनसाठी मी दोन्ही डायग्राम सिस्टमॅटिक दिलेले आहेत, बरोबर आहे. हा असेल माझा लालू, किंवा त्याला म्हणतो आपण इंडक्टर. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरा होता आपला कोणता रे, कॅपॅसिटर. कॅपॅसिटर काय म्हटला होता, श्यामू काय म्हटला होता, की मी एनर्जी स्टोअर करतो किंवा मी एनर्जी चार्ज होतो आणि लगेच काय होत असतो, डिस्चार्ज होतो. हे तिन्ही डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवतो. बघा, आता इथे जर तुम्ही बघितलं असेल, बरोबर आहे, हा याच्यामध्ये बघा, ही डायग्राम तुम्हाला शो करणार, ही पण डायग्राम तुम्हाला काहीतरी शो करणार, आणि ही पण डायग्राम तुम्हाला काहीतरी शो करणार. आता ते कसं शो करणार तुम्हाला दाखवतो. बघा, सगळ्यात पहिले आपण इथे येऊ. इथे जर तुम्ही बघितलं तर हे रेड कलरचा दिसतो बॉक्स, बरोबर आहे.
आता बघा मी काय केलं, त्याच्या अक्रॉस बॅटरी लावली. आता याच्यामध्ये चार्ज स्टोअर झाला. आता हा बॅटरी कॅपॅसिटर जो असेल तो कोणाच्या अक्रॉस लावला मी, लोडच्या अक्रॉस. बघा लगेच तो लोडच्या अक्रॉस जो असेल तो काय व्हायला इथं डिस्चार्ज झाला. म्हणजे इथं चार्ज होतोय बघा. आता परत डिस्चार्ज झाला. तर परत वरचा स्विच ऑन केला, चार्ज म्हणजे एनर्जी स्टोअर होणार. तर खालचा स्विच ऑन केला, परत डिस्चार्ज. बरोबर आहे, चार्ज आणि डिस्चार्ज, चार्ज आणि डिस्चार्ज. लक्षात आलं? ओके. अपेक्षा करतो की तुम्हाला हे जे डायग्राम असेल याच्यावरून काही पॉईंट तुम्हाला लक्षात आले असतील. बरोबर आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला तिघांच्याही डायग्राम दाखवले. आता चला आता त्याच्याबद्दल आपण थोडी थेरी डिस्कस करूया. बरोबर आहे. अजून ही जी डायग्राम असेल ही तुम्हाला तिघांचंही फंक्शन शो करेल. रजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर हे आपण एंडिंगला बघूया. बघा आता आपण एक एक पॉईंट जो असेल, आता ती स्टोरी मी तुम्हाला इंग्लिश मधून इथे दिली, तुम्ही ती रीड करू शकता. एक एक पॉईंट आपण थोडं डिटेलमध्ये डिस्कस करू. बघा सगळ्यात पहिला जो आपला व्यक्ती होता तो कोण होता रे? रामू. रामू इज नथिंग बट रजिस्टर. आता हे रजिस्टर आपण थोडं याच्याबद्दल डिस्कस करूया थिअरॉटिकली. बघा हा काय सांगत असतो की त्याचं फंक्शन जे असेल, बघा मी काय म्हटलं तुम्हाला आता म्हटलं ना, फंक्शन काय, लिमिट ऑर कंट्रोल द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट असेल तर काय करणार, तो कंट्रोल करणार किंवा लिमिट करणार किंवा अपोज करणार. बरोबर. डेफिनेशन बघा त्याची काय असेल, अपोज टू द फ्लो ऑफ करंट किंवा इलेक्ट्रॉन्स, इट इज कॉल्ड ॲज रेजिस्टर. बरोबर आहे. बघा सिम्बॉल जो असेल कसा दिसतो तुम्हाला, जिगजॅक मध्ये असं. लक्षात आलं? दॅट इज सिम्बॉल ऑफ रजिस्टर. क्लिअर आहे. त्याच्यानंतर त्याची युनिट जे असेल त्याचं युनिट काय रे? ओहम. त्याचं युनिट काय आहे? ओहम. म्हणजे आपण रेजिस्टन्स जो असेल तो कशामध्ये मोजतो? ओहम मध्ये. आता अजून एक महत्वाचं सांगतो, रेजिस्टर. बघा रेजिस्टर इज नथिंग बट कंपोनंट. रेजिस्टर इज नथिंग बट कंपोनंट. बट रेजिस्टन्स, शब्दाकडे थोडं लक्ष द्या. रेजिस्टन्स इज द व्हॅल्यू ऑफ रजिस्टर. लक्षात ठेवा. रजिस्टर हा काय रे? कंपोनंट. पण रेजिस्टन्स काय त्याची? व्हॅल्यू. बरोबर आहे. रेजिस्टन्स इज नथिंग बट व्हॅल्यू ऑफ रजिस्टर आणि रजिस्टर इज नथिंग बट कंपोनंट. क्लिअर आहे? बघा आता त्याच्यामधून तुम्हाला एक थोडा ओम्स लॉ असेल त्याच्या रिलेटेड तुम्हाला माहित असेल, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. बरोबर आहे. आता याचं काम काय सर, याचं फंक्शन काय, याचं मेन आउटपुट काय, त्याचं काय, हे खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स लक्षात ठेवा. जो बिहेवियर जे असेल त्याचं काय असेल, कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू हीट. हा कशामध्ये रूपांतर करतो त्याचं? हीट मध्ये. म्हणजे सरळ काय की तुम्ही जर याला इलेक्ट्रिक सप्लाय दिला तर त्याचं कन्व्हर्जन जो असेल तो कशामध्ये करणार? हीट मध्ये करणार. कशामध्ये करणार? हीट. मग याच्यावरूनच आपण एक रेजिस्टिव्ह लोड नावाची कन्सेप्ट शिकलो की ज्याचा आउटपुट जे असेल आपल्याला काय मिळत असतं? हीट. जसं की एक्झाम्पल तुम्ही हीटर बघू शकता, गिझर बघू शकता. बघितलं ना? प्रेस असेल, आपण त्याला इनपुट इलेक्ट्रिकल देणार, आउटपुट हीट मिळणार. बघा ना, गिझरचा आउटपुट काय? हीट. हीटरचा आउटपुट काय? हीट. प्रेसचा आउटपुट काय? हीट. ओव्हनचा आउटपुट काय? हीट. पण आपण त्याला काय देतो रे? इलेक्ट्रिकल इनपुट देतो, आउटपुट काय देतो? हीट. इट इज नथिंग बट रेजिस्टिव्ह लोड एक्झाम्पल किंवा त्याला म्हणतो आपण फंक्शन ऑफ बिहेवियर ऑफ रेजिस्टर. लक्षात आलं? ओके. हे डेफिनेशन मी तुम्हाला परत दिली. अपोज करंट फ्लो अँड कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू हीट. हे एक लक्षात ठेवा आणि आपण ओम्स लॉ नुसार त्याला यूज करू शकतो. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. आर इज नथिंग बट रेजिस्टर. लक्षात आलं? हे असेल सिम्बॉल रजिस्टरचा. मी तुम्हाला इथे दिलेला आहे. हा सिम्बॉलचा रजिस्टरचा काय? हा सिम्बॉल आहे. बरोबर आहे. पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही झाल्यानंतर तुम्हाला एकही डाऊट याच्यामध्ये राहणार नाही. याचा बेस आपण पार्ट 1 मध्ये घेणार आहे आणि अजून डिटेलमध्ये डेप्थ असेल आपण सेकंड पार्ट मध्ये डिस्कस करू. बघा मी तुम्हाला त्याच्यामध्ये काही गोष्टी दिल्या. युनिट असेल त्याचा ओम आहे. बरोबर आहे. आता 1 ओम म्हणजे काय? रेजिस्टन्स दॅट अलो 1 अँपियर ऑफ करंट टू फ्लो व्हेन 1 व्होल्ट इज अप्लाइड. म्हणजे 1 व्होल्ट 1 अँपियर. बरोबर आहे. म्हणजे किती रे? 1 ओहम. लक्षात ठेवा. म्हणजे काय सांगितलं? आर 1 ओहम म्हणजे किती? की रेजिस्टन्स दॅट अलो 1 अँपियर म्हणजे असा रेजिस्टन्स, बरोबर, की ज्याच्यामधून 1 अँपियर करंट आणि 1 व्होल्ट हा अप्लाय केला असेल तेवढा 1 अँपियर करंट फ्लो होतो, त्याला म्हणतो आपण 1 ओहम. हे फॉर्म्युला तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर आहे. क्लिअर आहे. चला त्याच्यानंतर नेक्स्ट असेल बघा तुमचा. आता याच्यामध्ये अजून आपण डिटेलमध्ये जायचं ते आपण शक्यतो पॉझिटिव्ह पार्ट 2 मध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. पण ओव्हरव्ह्यू तुम्हाला सांगतो टाइप्स ऑफ रजिस्टरचे टाइप्स वगैरे कोणते असतात काय असतात तुम्ही थोडी एकदा बघून घ्या. नंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. बरोबर आहे. चला नेक्स्ट असेल तुमचा इंडक्टर. इंडक्टर नथिंग बट लालू. बरोबर आहे. आता हा लालू जो असेल आपण स्टोरीमध्ये बघितलं होतं. हा काय म्हटला होता की माझा करंट जो असेल ना हळूहळू वाढतो, मी जास्त टेन्शन घेत नाही. बरोबर आहे. याचा करंट जर हळूहळू वाढतो, अजून दुसरा फंक्शन सांगितलं होता, हा एनर्जी स्टोअर सुद्धा करतो. कॅपॅसिटर आणि इंडक्टर, श्यामू आणि लालू. बघा त्याचं फंक्शन काय? स्टोअर एनर्जी इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड व्हेन करंट फ्लो थ्रू इट. म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला करंट देणार त्यावेळेस तो एनर्जी स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. काय म्हटलं होतं आपण त्याला?
मॅग्नेटिक फील्ड. क्लिअर आहे. त्याच्यानंतर डेफिनेशन जर मला तयार करायचं तर काय म्हणू शकतो मी, अपोज टू सडन चेंजिंग करंट. सडन चेंजिंग करंटला काय करतो तो, अपोज करतो. आपण बघितलं ना डायग्राम मध्ये की करंट जो असेल तो हळूहळू त्याच्यामध्ये इन्क्रीज होतो, म्हणजे लाईट जो असेल तो हळूहळू ब्राईटनेस त्याची वाढत जात होती. आपण डायग्राम मध्ये बघितलं. दॅट इज कॉल्ड ॲज इंडक्टर. किंवा अजून मला डिटेलमध्ये जर डेफिनेशन बनवायची असेल मी अजून तुम्हाला ऑर मध्ये दिली, ॲबिलिटी ऑफ कंपोनंट टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड, दॅट इज कॉल्ड ॲज इंडक्टर. लक्षात आलं. इंडक्टर काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे तिचे पोल तयार झाले. आपण बघितलं एन पोल आणि एस पोल. हा असेल सिम्बॉल ऑफ इंडक्टर. हा काय सिम्बॉल ऑफ इंडक्टर कशासारखा दिसतो, कॉइल किंवा लूप सारखा. क्लिअर आहे. आणि याचं युनिट जे असेल ते काय रे, हेनरी. काय युनिट आहे, हेनरी. आता याचं रिलेशन जे असेल किंवा हे फॉर्म्युले कुठून आले हे आपण पार्ट 2 मध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. की बघा, V इज इक्वल टू L इंटू di/dt किंवा I इज इक्वल टू 1/L इंटिग्रेशन ऑफ V इंटू dt. बरोबर आहे. हे आपण पार्ट 2 मध्ये डिटेलमध्ये डिस्कस करूया. बघा त्याचं बिहेवियर काय हे खूप महत्वाचं आहे. जसं रेजिस्टरचं बिहेवियर काय होतं, त्याला इलेक्ट्रिक करंट देणार आणि त्याच्यापासून आपण आउटपुट जे असेल ती हीट भेटत होती आपल्याला. बरोबर. मग इथं बघा, अपोज चेंज इन करंट काय म्हणतो तो, अपोज चेंजेस इन करंट ऍक्ट्स लाईक करंट स्टॅबिलायझर. म्हणजे हा कोणासारखा काम करतो, मग करंट स्टॅबिलायझर. हा कोणासारखा काम करतो, करंट स्टॅबिलायझर. खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे, खूप इम्पॉर्टंट वर्ड. इंडक्टर बघा कोणासारखं काम करतो, करंट स्टॅबिलायझर सारखा. बरोबर. लक्षात आलं. म्हणजे एकदम चेंज होणारच असेल त्याला तो अपोज करतो, एकदम सिस्टमॅटिक हळूहळू करंट इन्क्रीज करत जातो. लक्षात आलं. बिहेवियर ऑफ इंडक्टर ऍक्ट्स लाईक ॲज अ करंट स्टॅबिलायझर, करंट स्टॅबिलायझर, करंट स्टॅबिलायझर. पक्का लक्षात ठेवा. ओके. चलो नेक्स्ट. आता याच्यामध्ये पण अजून थोडं इंडेप्थ मध्ये बघा. तुम्हाला जर बघायचं असेल तर मी तुम्हाला म्हटलं युनिट आहे. याला काय म्हणतो आपण, हेनरी. काय म्हणतो आपण त्याला, हेनरी. एक हेनरी म्हणजे किती, तर हे तुम्हाला फॉर्म्युला तुम्हाला इथे दाखवून दिलेलं आहे. बघा अजून आता त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे जे आपण पार्ट 2 मध्ये डिटेलमध्ये बघूया. तरी पण मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगतो. आता याच्यामध्ये आहे ना, जसा रजिस्टर होता त्याचा रेजिस्टन्स होता, तसा इंडक्टरचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल. काय असेल रे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इट इज नथिंग बट एक्सेल. आपण ते एक्सेल ने शो करतो. ज्याचा फॉर्म्युला असेल तर काय असेल, 2πfl. हे कसं आलं काय आलं आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. बरोबर. 2πf म्हणजे फ्रिक्वेन्सी, एल म्हणजे इंडक्टर. क्लिअर आहे. हा एक जस्ट फक्त लक्षात ठेवा. आपण हे नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहे. आणि हा एनर्जी स्टोअर करतो म्हटलं मी. किती एनर्जी स्टोअर करतो, तर एनर्जी किती स्टोअर करतो तो, हाफ. बघा एनर्जी काय, E इज इक्वल टू काय, हाफ LI². बरोबर आहे. हा फॉर्म्युला थोडा लक्षात ठेवा. हा कसा आला काय आला आपण पार्ट 2 मध्ये डिस्कस करणार आहोत. क्लिअर आहे. स्टोअर ॲज अ मॅग्नेटिक फील्ड इन द फॉर्म ऑफ काय करतो पण, मॅग्नेटिक फील्ड. चला त्याच्यानंतर नेक्स्ट जो असेल, याचे मी अजून काही गोष्टी दिल्या तुम्हाला. बिहेवियर इन सर्किट हे तुला थोड्या वेळा तुम्हाला डिस्कस करतो. त्याचे टाईप सुद्धा मी दिलेले आहेत बघा. अजून याच्यामध्ये नेक्स्ट असेल तो म्हणजे तुमचा कॅपॅसिटर. म्हणजे कोण रे, श्याम. आपण अगोदर त्यांचे बेसिक डिस्कस करूया, मग नंतर आपण इन डीप मध्ये स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. बघा याच्यामध्ये कॅपॅसिटर जो असेल याला आपण सी ने शो करत असतो. बरोबर आहे. कॅपॅसिटर नथिंग बट सी. बघा याचं फंक्शन काय, स्टोअर एनर्जी इन द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन टू कंडक्टिव्ह प्लेट्स. आता इथं हा सिम्बॉल बघा, ही एक कंडक्टिव्ह प्लेट्स आणि ही एक कंडक्टिव्ह प्लेट्स. म्हणजे ह्या दोन कंडक्टिव्ह प्लेटच्या मध्ये काय करतो तो, एनर्जी स्टोअर करतो. पण कोणत्या फॉर्म मध्ये, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये करतो, इलेक्ट्रिक फील्ड. आता इथं बघा हे डेफिनेशन राहिली, मी तुम्हाला सांगतो डेफिनेशन कशी असेल. बघा ही डेफिनेशन तुम्ही कशी करू शकता, द ॲबिलिटी ऑफ कंपोनंट. बघा तुम्ही कसं म्हणू शकता, द ॲबिलिटी ऑफ कंपोनंट टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी इन दी फॉर्म ऑफ मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्ड. तिथे काय शब्द होता रे, हा शब्द खूप महत्वाचा आहे. तिथे काय शब्द होता अगोदर इंडक्टरसाठी, इलेक्ट्रिक फील्ड. इथे काय मॅग्नेटिक फील्ड होता, इथे काय असेल आता, इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटर. बरोबर आहे. काय म्हणतो आपण त्याला, इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटर. बघा ॲबिलिटी टू स्टोअर किंवा ॲबिलिटी ऑफ कंपाऊंड टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. तिथं कसा होता रे, तिथं कसा होता मॅग्नेटिक फील्ड, आणि इथं कसा असेल आता इलेक्ट्रिक फील्ड. हाच एक शेवटा शब्द चेंज झालेला आहे, लक्षात ठेवा. ओके. अजून सिम्बॉल जो असेल तो कोणासारखा दिसतो, टू पॅरल प्लेट्स. बघा तुम्हाला सिम्बॉल समोर दिसत असेल, टू पॅरल प्लेट्स दिसतात. ओके. त्याचा युनिट जो असेल तो कशामध्ये मोजतो आपण त्याला, फॅराड मध्ये. आणि की रिलेशन जसं मी तुम्हाला म्हटलं आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. हा करंट जो असेल त्याचा काय असतो, I इज इक्वल टू C इंटू dy/dt. व्होल्टेज असतो 1/c इंटिग्रेशन ऑफ I इंटू dt. आता एक महत्वाचा वर्ड आपला त्याच्यामध्ये काय, बिहेवियर असेल. जसं रेजिस्टरचं बिहेवियर काय होतं, हीटच्या फॉर्म मध्ये आउटपुट भेटणार. इंडक्टरचं बिहेवियर काय होतं, तो एक करंट स्टॅबिलायझर म्हणून काम करत होता. आता इथं काय, अपोजेस
चेंजेस इन व्होल्टेज. अपोजिट काय रे? चेंजेस इन व्होल्टेज ऍक्ट लाईक अ व्होल्टेज स्टॅबिलायझर. हा कशासारखं काम करतो आता? व्होल्टेज स्टॅबिलायझर. लक्षात ठेवा. आता जे आपल्याला महत्वाचं डिस्कस करणे आतापर्यंत पॉईंट केले ते बघा. आता याच्यामध्ये हा युनिट मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केला. आपण 1 फॅराड म्हणजे किती होतं हे तुम्ही बघू शकता. आता इथे बघा Q इंटू काय C इंटू व्ही. हा जसा रेजिस्टरचा फॉर्म्युला आहे जसा इंडक्टरचा तसा हा पण काय कॅपॅसिटरचा फॉर्म्युला आहे. तुम्ही जर याला डिस्कस करायचं असेल तर कसं म्हणू शकता बघा. C इज इक्वल टू काय म्हणणार तुम्ही त्याला? Q अपॉन V. आता Q म्हणजे काय? चार्ज, V म्हणजे काय? व्होल्टेज. बरोबर आहे. आता याला कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो बघा. याला लक्षात ठेवायचे छगन काय वाजवतो. याला कसं लक्षात ठेवायचं? छगन काय वाजवतात. एक ट्रिक्स आहे तुम्हाला लक्षात कसं ठेवता येईल. C इज इक्वल टू Q अपॉन V. आता हा पण एनर्जी स्टोअर करतो आणि कशी करतो एनर्जी स्टोअर? त्याचा फॉर्म्युला काय? E इज इक्वल टू काय रे? हाफ इंटू CV स्क्वेअर. बरोबर. C म्हणजे कॅपॅसिटर, V म्हणजे व्होल्टेज, हाफ CV स्क्वेअर. हे कसं आला ते आपण हे पार्ट 2 मध्ये डिस्कस करणार आहोत. बरोबर आहे. अजून महत्वाचं जसं मी इंडक्टर बद्दल तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगितलं थोडं ओव्हरव्ह्यू बघा. जसा तिकडे रेजिस्टन्स असतो जसा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतो तसा इकडे काय असतो? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आणि तो कशाशी करतो आपण? XC. इंडक्टन्सचा कशाशी करतो आपण? XL. बरोबर आहे. त्याचा फॉर्म्युला काय? XC इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय FC. 2 पाय F म्हणजे फ्रिक्वेन्सी, C म्हणजे कॅपॅसिटन्स. बरोबर आहे. आता जे आपण पॉईंट डिस्कस केले बघा. अजून महत्वाचं बिहेवियर इन सर्किट. आता कॅपॅसिटर जो असेल आणि इंडक्टर जो असेल त्याचं AC साठी काय काम करतो आणि DC साठी कसं काम करतो तर हे आपण पार्ट 2 मध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेल. पण तुम्हाला थोडं ओव्हरव्ह्यू सांगतो बघा. याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपण काय काय डिस्कस केलं एक थोडं आपण त्याला ओव्हरव्ह्यू बघूया. सगळ्यात पहिलं जे आपण डिस्कस केला त्याला म्हटलं आपण R. बरोबर आहे. R म्हणजे रेजिस्टर, L म्हणजे इंडक्टर आणि C म्हणजे काय होतं रे? कॅपॅसिटर. बघा यालाच आपण म्हटलं होतं रामू. बरोबर आहे. हा यालाच आपण म्हटलं होतं लालू. बरोबर आहे. आता ही ट्रिक्स तुम्हाला मुद्दामून लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. याला आपण म्हटलं होतं श्याम. क्लिअर आहे. हा काय करतो? अपोज करत होता. बरोबर आहे. हा इलेक्ट्रॉन्सला किंवा फ्लो ऑफ करंटला काय करतो? अपोज करतो. हा सडन चेंजिंग करंटला अपोज करत होता. बरोबर आहे. हा आणि हा सडन चेंज इन व्होल्टेजला अपोज करत होता. लक्षात ठेवा. बरोबर आहे. हा अजून महत्वाचं हे झालं एक फंक्शन. बरोबर आहे. दुसरा फंक्शन काय करत होता? एनर्जी जी असेल ती स्टोअर करत होता. हाफ LI स्क्वेअर. बरोबर आहे. हा एनर्जी स्टोअर करतो इन दी फॉर्म ऑफ काय म्हणू शकता तुम्ही? मॅग्नेटिक फील्ड. इन दी फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा एनर्जी स्टोअर करतो इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. कशाच्या फॉर्म मध्ये करतो? इलेक्ट्रिक फील्ड. एक एक गोष्ट मी पॉईंट बारकाईने लक्षात ठेवा. बरोबर आहे. हा अजून महत्वाचं मी तुम्हाला म्हटलं होतं बिहेवियर. सगळ्यात इम्पॉर्टंट याचं आउटपुट जे भेटत होतं तुम्हाला काय भेटत होतं रे? हीट भेटत होतं. काय भेटत होतं? हीट. आणि हा जो असेल तो काय म्हणून काम करतो? करंट स्टॅबिलायझर. काय म्हणून काम करतो रे? करंट स्टॅबिलायझर. आणि हा काय म्हणून काम करतो? व्होल्टेज स्टॅबिलायझर. हा काय म्हणून काम करतो? व्होल्टेज स्टॅबिलायझर. खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. रामू काय म्हणून काम करणार? हीट आउटपुट देणार तुम्हाला. लालू काय म्हणून काम करणार? लालू हा करंट स्टॅबिलायझरचं काम करतो. म्हणजे तो सडन चेंजिंगला अपोज करतो. हळूहळू करंट त्याच्यामध्ये इन्क्रीज होईल. आणि शामूचं काम काय? सडन चेंज इन व्होल्टेजला अपोज करणे, हळूहळू व्होल्टेज इन्क्रीज करणे किंवा त्याला म्हणतो आपण व्होल्टेज स्टॅबिलायझर. तसेच त्याचा दुसरा फंक्शन मी काय सांगितलं? हा एनर्जी स्टोअर करतो इन दी फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा पण एनर्जी स्टोअर करतो पण कशाच्या फॉर्म मध्ये करतो? इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता कॅपॅसिटरचं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आपला जो सिलिंग फॅन असतो घरामध्ये त्याच्यावर पांढरी डबी असते त्याला आपण कंडेन्सर किंवा कॅपॅसिटर म्हणतो. तो जर तुम्ही खाली काढून बघितला आणि त्याचं वायर शॉर्ट केलं तुम्हाला त्याचा चटका आवाज येईल. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर केली असते आणि आवाज आला म्हणजे तो काय झाला? डिस्चार्ज झाला. परत तुम्ही त्याला बोर्डमध्ये सप्लायमध्ये टाकू शकता. परत त्याला चार्ज करायचं, परत त्याला डिस्चार्ज करायचं. म्हणजे चार्ज आणि डिस्चार्ज अशा प्रकारे तो इलेक्ट्रिक एनर्जी काय करणार? स्टोअर करणार. लक्षात आलं? ओके. अपेक्षा करतो की रामू, लालू आणि श्यामू या तिघांची जी स्टोरी आपण घेतली पार्ट 1 मध्ये तुम्हाला थोडीफार कळाली असेल. आणि इन डेप्थ मध्ये किंवा राहिलेला जो पोर्शन असेल त्याच्याबद्दल अजून आपल्या डिटेलमध्ये जायचंय तर तो आपण लवकरच पार्ट 2 मध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. तर सगळ्यांना कळालं असेल अशी अपेक्षा ठेवतो आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण इथे थांबूया. ठीक आहे. थँक्यू.